आजच्या दिवशी मागच्या वर्षी काश्मीरमध्ये पेहलगाम येथे 1 वर्षच पूर्वी अतिरेकींनी निष्पापी लोकांमध्ये जे टुरिस्ट तिकडे गेलेले त्यांच्यावर हल्ला केलेला. ते तिकडे फिरायला गेलेले, त्यांच्या कुटुंबासोबत गेलेले आणि त्यांच्याच फॅमिली समोर त्यांची हत्या केली गेली. टेररिस्टनी त्यांची हत्या केली. त्यामुळे आजच्या दिवस मला असं वाटतं मी त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही सर्व इथे त्यांच्या सोबत आहोत. या हल्ल्यानंतर आपल्या देशाच्या नेतृत्वात तेच म्हणजे आपले कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांनी चोख उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हा घेतला होता आणि त्या सर्व आर्मीच्या लोकांना, एअरफोर्सच्या लोकांना माझं मनापासून मी सलाम देते. आजचा जो पत्रकार परिषद आहे, महिला आरक्षणावरील जे आज आपण घेत आहोत, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए अलायन्सनी, केंद्र सरकारने 16 ते 18 एप्रिल रोजी संसदेत एक विशेष अधिवेशन आयोजित केलं होतं. या अधिवेशनात महिला आरक्षण म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम 2029 मध्ये लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती ह्याची प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाच्या या घटना दुरुस्तीत मतदान केलं आणि त्यामुळे ही घटना दुरुस्ती होऊ शकली नाही. विरोधी पक्षांनी ही भूमिका महिलांविरुद्ध दाखवलेली आहे. महिलांचं मोठं घात मला असं वाटतं त्यांनी इथे केलेलं आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातली सर्वच माझी माता भगिनी त्यांच्या वतीने मी ऑपोजिशनला तीव्र निषेध करते. ही घटना दुरुस्ती मंजूर झाली असती तर 2019च्या निवडणुकीपासून लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण मिळालं असतं. महिलांचे नवीन नेतृत्व समोर आले असते. निर्णय प्रक्रियेत महिलांचं मोठं योगदान झालं असतं. परंतु ऑपोजिशननी ह्या निर्णयाला विरोध केला. केंद्र सरकारने देशाच्या सर्वच राज्यातील लोकसभा मतदारसंघाची संख्या 50% वाढवण्याचा प्रस्ताव मांडलेला. यामुळे कोणत्याही राज्याचं प्रतिनिधित्व, त्याचं रिप्रेझेंटेशन कमी झालं नसतं. परंतु ह्यालाही ऑपोजिशननी विरोध केला. लोकसभा मतदारसंघाचा आकार व मतदारसंख्या कमी झाली असती. खासदारांना लोकांची कामं अधिक लक्ष देता आले असते. परंतु विरोधी पक्षांनी ह्याला सुद्धा विरोध केला. विरोधी पक्षांनी विरोधसाठी जे मुद्दे मांडले त्या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी लोकसभामध्ये रेकॉर्डवर सविस्तर उत्तर दिलेलं आहे. माननीय अमित शहाजी यांनी तर लोकसभेत सांगितलं की विरोध पक्ष तयार असेल तर आपण ही जी बैठक आहे कामकाज एका तासासाठी स्थगित करूया आणि 1 तासानंतर आपण एक नवीन अमेंडमेंट आणूया, जेणेकरून जे काही ऑपोजिशनचे डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असते. पण ह्याला सुद्धा ऑपोजिशननी विरोध केला. यातून फक्त एकच बाब सिद्ध होते, विरोधी पक्ष महिला आरक्षणाला लागू द्यायचं नव्हते. कोणी म्हटलं लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढू नका, आजचे जे संख्या आहे 543 लोकसभाचे खासदार आहेत त्यातच तुम्ही 33% आरक्षण लागू करा. माझा त्यांना एकच प्रश्न आहे, जर आजच्या काळात 33% आरक्षण लागू झालं असतं, 543 मेंबर्स मध्ये 181 नवीन महिला खासदार झाले असते. परंतु जर ह्या पुढच्या निवडणुकीत 33% आरक्षण जर लागू झालं असतं, 816 पैकी 2,272 महिला खासदार निवडून आले असते. ह्याच्यात काही अडचण आहे का? महिलांना जास्त प्रतिनिधित्व भेटतं ह्यामुळे त्यांना काही अडचण आहे का? मला हे प्रश्न त्यांना विचारायचे आहे. आज प्रत्येक मतदारसंघात मतदारसंख्या प्रचंड मोठी झालेली आहे. काही लोकसभा मतदारसंघात तब्बल 25 लाख लोकसंख्या आहे, 30 लाख लोकसंख्या आहे, 35 लाख आहे. सर्वात जास्त तर आपण बघणार 38 लक्ष इतकी लोकसंख्या झालेली आहे मतदारसंख्या.
मतदारसंख्या झालेली आहे. 2024च्या निवडणुकीत आपल्या नांदेड लोकसभेतच मतदारसंख्या किती होती? ती होती 18,51,843 इतकी होती. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार जर करण्यात आला तर सुमारे 40% अधिक लोकसंख्या आहे. मतदारसंघाची संख्या वाढली असती तर देशातल्या सर्वच मतदारसंघाचा आकार कमी झाला असता, त्यांच्या मतदारसंघातील मतदारांची संख्या कमी झाली असती, प्रशासकीय सुलभता वाढली असती, निर्माण झाली असती, लोकांच्या प्रश्नांकडे खासदारांचं जास्त वेळ देणं शक्य झालं असतं. परंतु ऑपोजिशननी याचा सुद्धा विरोध केला. मला खरंच आश्चर्य वाटतं. आपण अभिमानाने सांगतो की भारत जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे, परंतु आज भारताच्या लोकसभेत महिला खासदारांचं प्रमाण जगातील अनेक लहान लहान देशांपेक्षा तुलनेत कमी आहे. जगातील 80 पेक्षा जास्त देशांचे त्यांच्या संसदेत जास्तीत जास्त महिलांचा समावेश आहे. यासाठी आरक्षण किंवा काहीतरी तरतूद त्यांनी निर्माण केलेली आहे. रुवांडा, क्युबा, निकाराग्वा, बोलिव्हिया, मेक्सिको, UAE सारख्या देशात 50% पेक्षा जास्त महिला खासदार आहेत किंवा त्यांना इक्विव्हॅलेंट स्टेटस दिलेला आहे. जगभरात संसदेत आज महिलांची सरासरी 27.50% आहे. लॅटिन अमेरिका, करेबियन देशांमध्ये महिलांचे खासदार प्रमाण 37% पर्यंत आहे. युरोप आणि नॉर्थ अमेरिकामध्ये सरासरी 33% आहे. एशियन देशांमध्ये 22 ते 24 पर्यंत पर्सेंटेज आहे. आज आपल्या भारतात लोकसभा केवळ 14% महिला खासदार नुसतं 14%. 1992ला पहिला लोकसभा निवडणूक झाली, 52ला पहिली लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा फक्त 4.4% महिला खासदार निवडून आले. आज 74 वर्षानंतर सुद्धा 14%वरच पोहोचलेले आहेत. याच वेगाने जर आपण पाहिलं तर 33% जायचं असलं तर अजून कदाचित 100 वर्ष आरामात लागू शकतात. मला ऑपोजिशनला एक प्रश्न करायचा आहे. तुम्ही भारतीय महिलांना 33% जायला इतकं वेळ प्रतीक्षा करू घालणार आहात का? सध्याच्या संसदेत नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाची 2029 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य केलं असतं तर 3 वर्षात आपल्याला लोकसभेत 33% महिला, त्याचा अर्थच लगभग 300 महिला खासदार आपल्याला तिकडे बघायला भेटले असते. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिला सक्षमीकरणवर, वुमेन एम्पॉवरमेंट, त्याच्यावर भरपूर जोर दिलेला आहे. सोबतच महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाला, वुमेन लेड डेव्हलपमेंट याची गती दिलेली आहे. आपण विविध योजना बघू शकतो. ड्रोन दिली आहे, लखपती दिली आहे. महिलांना खूप सारं प्रोत्साहन मिळत आहे. लोकसभेत आणि विधानसभेत 33% महिला आरक्षण हेच मोदी साहेबांच्या प्रयत्नाचा हा एक मोठा भाग आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना आदिशक्तीचं स्थान दिलं जाते. आमची महिला सक्षम आहे, त्यांना सवलत नाही तर संधी हवी. केवळ राजकारणापोटी ऑपोजिशननी महिलांना ही संधी नाकारली आहे का? केंद्र सरकारने ऑपोजिशनचे सर्व जे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थित लोकसभेत दिलेला आहे. त्यांची शंका दूर करायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. मात्र ऑपोजिशननी असंवैधानिक मागण्या मांडल्या. मागील अनेक वर्ष सत्ता असतानाही त्यांनी जे केलं नाही, आज जेव्हा मोदी सरकार करते तर त्यांना ते जरा गोंधळ घालतात. महिला आरक्षण अंमलबजावणी अडथळे निर्माण करून विरोधी पक्ष त्याला आपला विजय समजतात. लोकसभा आणि विधानसभा महिलांना 33% आरक्षण मिळवून देणं हा आमचा राजकीय अजेंडा नाही, हा आमचा दृढ निश्चय आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आज ना उद्या हा स्वप्न निश्चितच आम्ही साकार करणार. नारी शक्तीला तिचा हक्क मिळवून देण्याशिवाय आम्ही सुद्धा शांत राहणार नाही. परंतु विरोधी पक्षांनी महिलांच्या हक्कांबाबत जे राजकारण केले त्याला आमच्या माता भगिनी कधीच माफ करणार नाही. योग्य वेळ तेव्हा योग्य उत्तर जरूर देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नारी शक्ती. धन्यवाद. आपण प्रश्न ऐकण्याचं आहे.
का नाही देशाच्या कुठल्याही मला जर आज संधी मिळाली माझ्या देशाच्या नागरिकांना सेवा करण्याची जी आजही आम्ही आमदार म्हणून करत आहोत का नाही खासदार झाले तर नक्कीच देशाची सेवा करायला आमचं कुटुंब सदैव आहे. पण या संदर्भात काही या संदर्भात नांदेडच्या महिला ब्रिगेड किंवा भाजपच्या महिला आघाडीनं कुठल्याच प्रकारचं आंदोलन केलं नाही, कुठला काही विरोध केलेला नाही. आजच आम्ही परत आलेलो आता तुम्हाला नक्कीच दिसेल. महापौर कालच मुंबईला मी आपल्याला सांगते कालच मुंबईला मोठा एक आक्रोश रॅली मोर्चा तिकडे निघालेला आम्ही सुद्धा त्याच्यात सहभागी होतो. मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय सुंदर प्रकारे महिला आरक्षण का मिळलं पाहिजे याच्यावर अतिशय सुंदर प्रकारे तिकडे भाषण दिलेलं तुम्ही सर्वांनी ते आवर्जून ऐकलं. नारी शक्तीवरती आपण समानतेवरती बोलतोय. राम मंदिराच्या उद्घाटनात माननीय राष्ट्रपतीला निमंत्रण दिलं गेलं नाही. देशाच्या प्रमुख असताना त्यांना आज आपण हा अधिनियमवर चर्चा केली आज आपण ह्या अधिनियमवर चर्चा केली. नारी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.